सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्री शिवरामेश्वर महादेव मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशरोहण निमित्त नारायण बापू चौक शिवराम नगर येथे पंचकुंडात्मक महामृत्युंजय यज्ञ याग सोहळा आयोजित करण्यात आला। 27 जुलै रोजी दुपारी 3 वाजता मूर्ती कलश नगर प्रदक्षिणा भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी परिसरातील कीर्तनकार भाविकांनी भगवे फेटे घालून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। अत्यंत आनंदी व भक्तिमय वातावरणात ही शोभायात्रा काढण्यात आली। महिला व पुरुषांनी तसेच तरुणांनी ढोल ताशांच्या आणि डीजेच्या तालावर ठेका धरला। ठिकठिकाणी महिलांनी मूर्ती कलश पूजन केले। सायंकाळी पूर्व मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या शुभ हस्ते श्री शिवरामेश्वर महादेव मंदिर सभा मंडप लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी राहुल ढिकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। 28 जुलै ते 30 जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 30 जुलै रोजी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले। यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक दिनकर आढाव, संभाजी मोरुजकर, उद्धवबाबा निमसे, मंगला आढाव, प्रशांत देवे, विशाल संगमनेर, अंबादास पगारे, मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे, मंगेश मोरे, राहुल कोथमिरे, प्रमिला मैन, सचिन हांडगे, दिलीप आढाव, राजेश आढाव, हर्षोदा पवार, विशाल पगार, युवराज जाधव, रामभाऊ डोबे आणि यज्ञाचे पुरोहित श्री श्री 1008 महामंडलेश्वर पिंपळे गुरुजी सुकेणकर यांची प्रमुख उपस्थिती होती। सूत्रसंचलन तानाजी पाटोळे सर, प्रस्तावना सुरेश घरटे सर, शिवरामनगर रहिवाशांच्या वतीने मनोगत महेंद्र पुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज म्हस्के यांनी केले। माणिकराव चव्हाण, अनिल सोनार, राजेश ढके, ओमकार लबडे, अशोक कडलक, अनंत दुसाणे, अरुण चव्हाण, संतोष मैन, कृष्ण नागरे, विशाल पगारे, स्वप्नील गवारे, अंकुश वाघ, सचिन मोगरे, सतीश सोनवणे, सुनील जगताप, सयाजी पाटील, प्रशांत रावळ, पंकज इंगळे आदी स्थानिक परिसरातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। आपण मला सांगितलं इथे लायब्ररी धरली होती आणि लायब्ररीचे निधी जी आहे तो लॅप्स झाला, कॅन्सल झाला आणि इथं मंदिर उभं राहिलं। मी मला जेव्हा मंदिरात चाललो होतो तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की मंदिरासाठी पण आमच्या विशालांनी नंदीची मदत केली। आता एखादा नगरसेवक म्हटल्यावर अण्णांचं शेजारचा प्रभाग आहे, इकडे द्यायला काही नाही, पण नाव नाही तर मन पण विशाल आहे आणि त्याच्यामुळे इथे पण त्यांनी मदत केली आहे। आमचे कैलास भाई आहे, त्यांनी मदत केली, मंगेश मोरेंनी मदत केली, हे सगळ्यांनी मला सांगितलं।
परंतु निवडणूक वगैरे जाऊ द्या, परंतु एक चांगलं धार्मिक कार्य उभं करणं हे महत्वाचं आहे. मनोज म्हस्केंचा उल्लेख झाला, माझ्या लहान भावासारखा आहे, बऱ्याच वर्षापासून आमची मैत्री आहे आणि स्पोर्टमध्ये अतिशय चांगलं काम ते करतात. अशा व्यक्तीने 3.5 लाख सर्वसामान्यांचं प्रतिनिधी आहे, सर्वसामान्य माणूस आहे, 3.5 लाख रुपये फक्त इच्छाशक्तीवर गोळा केले. कारण देवाची इच्छा होती की मनोज भाऊकडून हे करून घ्यावं आणि त्याच्यामुळे कुठेतरी जेव्हा ते मंदिरात येतील तेव्हा प्रत्येकाला वाटतं की या मंदिराला माझा पण खारीचा वाटा आहे आणि ते जे समाधान असतं ते फार अद्वैत असतं. कारण मी निधी दिलाय, पण मी गव्हर्नमेंटचा निधी दिलाय, मी सँक्शन केलाय. तुम्ही जो गोळा केला तुम्ही मनापासून केला, स्वतःचा केला, स्वतःच्या पैशाने हे मंदिर बांधलं, हा फरक आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे ज्या मंदिराच्या नावात शिवाचं नाव आहे आणि रामाचं पण नाव आहे असं मंदिर तुम्ही उभं केलं, त्याच्याबद्दल खरंच तुमचे मनापासून मी धन्यवाद मानतो. कारण राम म्हटलं तर मला कुठेतरी एक वेगळी भावना असते. कारण माझा पत्ता आहे की काळाराम मंदिरासमोर, माझं घर काळाराम मंदिरासमोर आहे. पत्ता टाकतानाच मी सांगतो, पार्वती ढिकलेनगर काळाराम मंदिर पूर्व दरवाजा समोर हा माझा पत्ता आहे. माझ्या घरात जर बसलं तर काळाराम मंदिरातले जे प्रवचन ऐकतायत ते माझ्या घरात ऐकू येतात, सकाळची काकड आरती घरी ऐकू येते. आणि त्याच्यामुळे काळारामाचं ना आमचं एक वेगळं नातं आहे आणि त्याच्यामुळे या शिवाच्या मंदिरात रामाचं नाव देणं हे खरंच एक अद्वैत काम आपल्या हातून झालंय. त्याबद्दल आपले खरंच आभार मानतो. आज शिवरामनगर मध्ये ऍडव्होकेट आमदार माननीय राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून सभा मंडप आणि श्री शिवरामेश्वर महादेव मंदिर याचा लोक अर्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. सुरुवातीला परिसरातून माता बहिणी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष या ठिकाणी त्याचा सोहळा, मिरवणुकीचा सोहळा त्या ठिकाणी करण्यात आला. त्यामध्ये परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते या सभा मंडपाचं आणि महादेवाच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. यानंतर आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीनही दिवशी या ठिकाणी विधीपूर्वक महादेवाची पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहे. संबंध परिसरातील नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे की सर्वांनी या महाप्रसादाचा त्याचबरोबर या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असं मी शिवरामनगर फाउंडेशनच्या वतीने सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो. आणि माननीय आमदार साहेब यांनी शिवरामनगर मध्ये हा जो काही सभा मंडप या ठिकाणी उपलब्ध करून दिला, या सभा मंडपाच्या माध्यमातून या नगरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभं करू, अशी मी आमच्या शिवरामनगरच्या वतीने त्यांना ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.